हॅलो, गुड मॉर्निंग गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आज मी माझ्या एक्झिस्टिंग कंपनीमध्ये सांगणार आहे की आय वॉन्ट टू रिझाईन. त्यासाठी मला काहीतरी टेक्निकल कारण द्यावे लागतील की हा रोल माझ्या करिअरशी अलाईन आहे एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यामुळे मी ते चूज करतो आहे. डायरेक्ट नाही सांगू शकत की हे जास्त पैसे फेक मारतात तोंडात म्हणून मी चाललं. इथं पण ट्रॅफिक व्हायला लागलं गाईज. आपण निघालो. जय हनुमान. थँक्यू सो मच फॉर द ऑपॉर्च्युनिटी. हे गावंड वेळ आहे. माझं जॉईनिंग जसं 2 तारखेला आहे, 2 मार्च. बट पण तसं सांगेन की आय विल जॉईन फ्रॉम 16th ऑफ फेब. यांना कसं सांगायचं माझ्या टीमला एक्झिस्टिंग कंपनीचा, त्याच्यात मला गिल्ट का वाटतं आहे काय माहीत. आय मीन मी 6 महिने काम केलं आहे आत्ता यांच्याकडे. आय वॉज नॉट हॅपी विथ द रोल. माझा टेक्निकल रोल कमी होत होता असं मला वाटत होतं. त्यात सॅलरी पण खूप कमी होती. वर्किंग आवर्स खूप जास्त म्हणजे टाईम पण जास्त द्यावा लागायचा. ज्यामध्ये 11 12 वाजायचे. व्हिडिओजमध्ये पण बघितलं असेल. त्याचा काही ओव्हर टाईम वगैरे पण नाही मिळायचा. बाकी हेल्थ इन्शुरन्स वगैरेमध्ये किंवा PF कॉन्ट्रीब्युशन वगैरे असल्या पण काही गोष्टी नव्हत्या इथे. सो ओव्हरऑल थोडा प्रॉब्लेमच होता माझ्यासाठी. आणि म्हणूनच मी जॉब अदर ऑपॉर्च्युनिटीज एक्सप्लोअर करत होतो. आणि मग मला मिळाली ऑपॉर्च्युनिटी आता. आय मीन काय म्हणजे मला का गिल्ट वाटतं आहे काय माहिती. ऑनेस्टली स्पीकिंग माझ्यापेक्षा चांगला मुलगा तर त्यांना माझ्या एवढ्याच बजेटमध्ये मिळाला असता तर त्यांनी मला पण जा म्हणून सांगितलं असतं. जर आता माझ्याकडे जास्त हे आहेत, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत अदर दॅन माय जॉब रोल, आणि मी त्यासाठी नाही बोललो असतो तर ते मला बोललेच असते की मग तू दुसरीकडे जॉब शोधू शकतोस. मग आता मला गिल्ट का वाटतं आहे. तर एक ऑपॉर्च्युनिटीमुळे माझ्या लाईफमधले बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. नाही हे चक्कीला हात का लावतात. तुम्ही मागा पैसे नाही आहे तर पुढे जावा ना. मग ते परत ते होऊन जातं की युअर ट्रान्सफोबिक वगैरे वगैरे. हे ऑब्वियसली असं कोण हातभेत लावेल तर मला भीती वाटेलच. या गाडीची पण टेस्ट राईड घ्यायची मला. सुझुकी V-Strom. खूप लोकांकडून ऐकलं की ही चांगली गाडी. RTXची पण घ्यायची आहे. बघूया आठवड्यात होपफुली टाईम मिळेल आपल्याला. म्हणजे तो काय रोड आहे का क्रॉस करायचा. जा ना इथनं कप U-turn घेऊन. आहे ट्रॅफिक बघा काहीच. भैया कोण आहे बुलेटवाला फटाकेच काढत चाललंय. रोड तयार आहे गाईज. दोन्ही रोडमध्ये मस्तपैकी मोठं अंतर आहे. आता हा रोड बंद करून हा चालू करतील. मग त्याच्यात रिपेअर पॅचेस येतील. मग परत तो बंद करतील. हा चालू करतील. तो रिपेअर करतील. मग परत इथं रिपेअर पॅच येणारच. मग परत इथं करणार. आणि हे सत्र असं चालू राहणार. इथं ट्रॅफिकमध्ये मी सहन करत राहणार. लकीली आता मला सहन करायची गरज नाही कारण मी या रोडला येणार नाही आहे. हा हो ॲक्सिडेंट झाला आहे गाईज. ॲक्सिडेंट झाला आहे. इथं हा उतारच असा आहे की आणि इथं स्लिपरी रोड आहे. सो साहजिक आहे सटकणं वगैरे. इथं ओके काय लागलं नाही काकांना जास्त. ओके काय झालं आपण ऑफिसला. भेटू संध्याकाळी. सगळं सांगतो मी तुम्हाला काय झालं वगैरे, काय डायरेक्टरचा रिस्पॉन्स, मॅनेजरचा रिस्पॉन्स. ऑफिस सुटलं आहे मी मित्राला जाऊ. आणि कुठेतरी जाऊ टू इट समथिंग गुड ऑब्वियसली. ना मित्राने माझं ठरलेलं असं आम्ही आमच्या सगळ्या बिर्याणी वगैरे ट्राय करून झाल्या आहेत पुण्यातल्या ऑलमोस्ट. आणि आत्ता आमची मोस्ट फेवरेट बिर्याणी म्हणजे PK बिर्याणी.
स्वारगेटची ब्रांच. त्यात पण ती मटन दम बिर्याणी जी आहे ती. सो मोस्ट प्रॉब्ली आम्ही आज तिथे जाऊ टू सेलिब्रेट. ऑफिसमध्ये मी मॅनेजरला कल्पना दिली आहे की मी 14-15 तारखेपर्यंत रिलीज होईल असा विचार करतो आहे. माझं 16 तारखेला जॉईनिंग आहे वगैरे. सर ऑब्विसली खुश होते माझ्यासाठी बिकॉज काय आता त्यांच्या मुलाचा वयाचा आहे मी. त्यांना पण माहिती आहे आत्ता या क्षणी एवढं म्हणजे ऑब्विसली पोरं ग्रोथकडे बघणार, सॅलरीकडे बघणार, कम्फर्टकडे बघणार स्वतःच्या, त्यानुसार ते वागणार. सो शॉर्टमध्ये सांगितलं मी त्यांना असं आहे, मी सोडायचा विचार करतो आहे. अजून डायरेक्टरबरोबर बोललो नाही, आता जाऊन बोलेल. आता मी कॉल करणार आहे. म्हणजे हॉटेलच्या इथं पोचल्या देन आय विल हॅव अ वर्ड. आय नो थोडे अपसेट होतील ते की आत्ता तर जॉईन झाला आहेस, आत्ता तर तू इथं रुळला आहेस, फिक्स झाला आहेस, सिस्टीम बरं कम्फर्टेबल झालं आहेस आणि तू लगेच सोडतो आहेस वगैरे. बट आय कॅनॉट मिस दिस ऑपॉर्च्युनिटी. आय मीन इथे मला एवढा सॅलरी ऑफर नाहीच होणार आहे ना. मला ते सॅटर्डे संडे ऑफवाला इथं आहे काय सीन आहे. ह्याला काय वाटतं मी ह्याला घाबरतो का? स्कॉर्पिओ घेऊन टाकतं अंगावर. काय बोलत होतं मी? डायरेक्टरबद्दल बोलवलं. थोडाफार अपसेट होतील पण ठीक आहे, होऊ दे अपसेट, मला काय करायचं. बट भाई हे जे आहे ना साईटवर जास्त थांबणं वगैरे ह्याचा ओव्हरटाईम देतात मोठ्या कंपनी, पण बिल्डर लॉबीमध्ये नाही देत मोस्टली. आणि तीच आय गेस सॅड थिंग आहे अबाउट दिस. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की जो आमचे डायरेक्टरांचे सुपुत्र आहेत त्याच्यावर मी आता बोलणार आहे ऑब्विसली. ही इज माय फ्रेंड. ॲक्च्युली ही इज माय ब्रदर्स फ्रेंड्स गुड फ्रेंड. आणि त्यामुळे मला थोडं हेजिटेट होते. बाकी कोण असतं मी विचार पण नसता केला. मला खूप भूक लागली, हे झाडं टायमावर यायला पाहिजे. कुठनं टाकतं? काय बोलू मी इथं हिला आता. ते आरशे उपटायला लावलेत तिने. टन 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 है ना. लेफ्टला टाकू शकतो मी गाडी. हिरोईन मागचा दिसत नाही ना मला. इथं बसली मित्र वनव्यामध्ये काजव्यासारखं. शुभम जाधव कुठे आहे तू? काय? अच्छा, अरे लवडू.